टप्प्यातील प्रचार थंडावलाय। सर्वपक्षीय नेत्यांचा प्रचार सभांचा भर आपण बघितला। अनेक सकाळपासूनच सर्वत्र प्रचार सभा सुरू होत्या। अनेक ठिकाणी प्रचार रॅलींवर सुद्धा भर दिला गेला। नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर तसंच अहमदनगर, शिर्डी, बीड या 11 मतदारसंघांमधील प्रचार आज थंडावलाय। सकाळपासूनच या 11ही मतदारसंघांमध्ये जोरदार प्रचार बघायला मिळाला। प्रचार सभा घेतल्या गेल्या, रॅली काढली गेली आणि चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा मात्र आता थंडावल्यास गेल्या काही दिवसांपासून या सर्व मतदारसंघांमध्ये जोरदार प्रचार सुरू होता। अनेक आरोप प्रत्यारोप बघायला मिळाले, टीका टिप्पणी बघायला मिळाली, सभा झाल्या, रॅली झाली। मात्र आता या ठिकाणी प्रचार थांबलेला आहे। प्रचाराच्या तोफा या थंडावल्यात। चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्यात। 11 मतदारसंघात चौथ्या टप्प्यासाठी महाराष्ट्रात मतदान होते आणि त्यासाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्यात। मात्र सकाळपासूनच आजच्या शेवटच्या दिवशी जोरदार प्रचार या सर्व मतदारसंघांमध्ये सुरू होता। 11च्या 11 मतदारसंघांमध्ये जोरदार प्रचार सुरू होता। प्रचार रॅली काढली गेली, प्रचार सभा सुद्धा घेतल्या गेल्या। अनेक ठिकाणी सभांचं आयोजन केलं होतं, प्रचार फेरी सुद्धा काढली गेली। चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्यात। 11 मतदारसंघात राज्यामध्ये चौथ्या टप्प्यात मतदान होतंय, त्याचा प्रचार थांबलेला आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून या सर्वच 11 मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू होता। त्यामध्ये नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या 11 मतदारसंघांचा समावेश होतोय। या 11 मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून जोरदार प्रचार सुरू होता आणि या 11ही मतदारसंघातील प्रचार आता थांबलेला आहे। तर चौथ्या टप्प्यातील राज्यातील प्रचार थांबलेला आहे। या चौथ्या टप्प्यात जोरदार प्रचार झाला, आरोप प्रत्यारोप झाले। पावसानं सुद्धा अनेक ठिकाणी प्रचारामध्ये व्यत्यय सुद्धा आणला आणि या 11 मतदारसंघात चौथ्या टप्प्यातील प्रचार थांबलेला आहे आणि आता सर्वांचं लक्ष हे मतदानाकडे, त्यानंतर निकालाकडे। तर नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना आणि छत्रपती संभाजीनगर अशा 11 मतदारसंघात प्रचार झालेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये तर सकाळी प्रचार रॅली काढताना राडा सुद्धा बघायला मिळाला। तर मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर आणि बीड या ठिकाणी हाय व्होल्टेज निवडणूक होतीये। मोठमोठे उमेदवार या मतदारसंघात आहेत आणि या मतदारसंघांकडे साऱ्यांचं लक्ष आहे। तर या 11ही मतदारसंघातून माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी जोडलेले आहेत। सुरुवातीला जाऊया पुण्यामध्ये। पुण्यामधून आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेत। रोहन, पुण्याच्या निवडणुकीकडे साऱ्यांचं लक्ष लागले। पुण्यामध्ये प्रचाराचे महत्त्वाचे मुद्दे कोणते होते? जगदीश, खरं तर हे पुणे शहराचं म्हणजे देशामध्ये किंवा राज्यामध्ये हे एकमेव शहर असेल ज्या शहरामध्ये खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली, दुसरीकडे काँग्रेसचे राहुल गांधींची सभा झाली, अनेक देशातील पहिल्या फळीचे जे नेते आहेत त्या सगळ्या नेत्यांनी जे पुण्यामध्ये सभा घेतली। यामध्ये शरद पवार असतील, अजित पवार असतील, देवेंद्र फडणवीस देखील काही वेळापूर्वी सभा जी आहे ती पार पडलेली आहे। काल पूर्ण देवेंद्र फडणवीस सभा झाली। या संपूर्ण पुणे शहराकडे जे आहे ते संपूर्ण देशातील प्रमुख नेत्यांचं जे आहे ते लक्ष लागून राहिलेलं पाहायला मिळत होतं, कारण का हे एक मोठं शहर आहे आणि यातून खासदार जो आहे तो आपल्या विचारांचा गेला पाहिजे यासाठी सगळ्यांनी ताकद पणाला लावली। अगदी 2 महिन्यापासून या सगळ्या प्रचाराची यंत्रणा जी आहे ती या पुणे शहरामध्ये दोन्ही बाजूंनी जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये राबवलेली आपल्याला पाहायला मिळत होती। खरं तर पुण्यातील अनेक मुद्दे आहेत, या मुद्द्यांवरती ही निवडणूक झाली। विकासाच्या मुद्द्यावरती जास्त मोठ्या प्रमाणामध्ये ही निवडणूक झाली, कारण का दोन्ही उमेदवार जे आहेत ते जास्त करून लो लेवलच्या म्हणजे अगदी नगरसेवकापासून खासदारकीपर्यंत दोघांचा देखील प्रवास आहे। रवींद्र धंगेकरांनी अनेक वर्ष जे आहेत ते महापालिकेमध्ये काम केलेलं आहे, त्यामुळे पुणे शहरातल्या तळागाळातल्या लोकांच्या भावना ज्या आहेत, ज्या तळागाळातल्या लोकांच्या समस्या ज्या आहेत त्या त्यांनी मांडलेल्या पाहायला मिळाल्या। तर दुसरीकडे मुरलीधर मोहोळ यांनी देखील अशाच प्रकारची भूमिका जी आहे ती मांडताना पाहायला मिळाले। अगदी कोरोना काळातली कामं असतील किंवा महापौर असताना केलेली कामं असतील, ही कामं जी आहेत ती मुरलीधर मोहोळकडून मांडण्यात आली। तर रवींद्र धंगेकरांकडून जी ट्रॅफिकची समस्या आहे, गेल्या अनेक वर्षांपासून पुणेकर या ट्रॅफिकच्या समस्येला वैतागलेले आहेत, ते मुद्दे मांडले गेले। ड्रेनेजचे लाईन्स असतील, ट्रॅफिक असेल, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असेल,
किंवा ज्या पद्धतीने शहराचं विद्युतीकरण होत आहे, ज्या वेगाने उबडधुबडपणे जे येथे शहर वाढतंय, विचित्र पद्धतीने शहर वाढतंय, यावरती जी आहे ती हे निवडणूक आणताना पाहायला मिळाली. त्यामुळे हे सगळे मुद्दे जे आहेत ते पुण्याच्या निवडणुकीमध्ये आलेले पाहायला मिळाले आणि यावरती जी निवडणूक केली गेली. राज ठाकरे यांची देखील काल जी आहे ती पुण्यामध्ये सभा झाली. यामुळे सगळे मोठे नेते जे आहेत ते पुण्यामध्ये लक्ष केंद्रित होते. मात्र रोहन, पुण्याला जोडून शिरूर सुद्धा आहे. शिरूर मध्ये काय महत्वाचे मुद्दे होते, कारण त्या मतदारसंघाकडे सुद्धा साऱ्यांचं लक्ष आहे. नक्कीच शिरूरमध्ये देखील अशाच प्रकारची निवडणूक ती होतीये. खरं तर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील यांचं जे ते तगडं आव्हान आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर शिरूर मतदारसंघ जर पाहिला तर शिरूर मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे ते आमदार या संपूर्ण प्रचार यंत्रणे शिवाजीराव आढळराव पाटलांचं काम करताना पाहायला मिळत होते. त्यांचे करत होते, दिलीप वळसे पाटील करत होते, मोठे करत होते. हे सगळे मागच्या निवडणुकीमध्ये जे ते अमोल कोल्हेसाठी काम करत होते, परंतु या निवडणुकीमध्ये त्यांना शिवाजीराव आढळराव पाटील शिवाजीराव आढळराव पाटलांच्या कट्टर कायम विरोधामध्ये असणारे हे सगळे. रोहन, तुमचा आवाज पोहोचत नाही, मात्र तुम्ही असेच जोडून राहा. आपण जाऊया छत्रपती संभाजीनगर मध्ये. छत्रपती संभाजीनगर मधून आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत जोडलेत. विजय, सकाळी आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये रॅली काढल्यानंतर राडा सुद्धा बघायला मिळाला. गेल्या काही दिवसात छत्रपती संभाजीनगर मध्ये कोणकोणते महत्वाचे मुद्दे होते, कारण या ठिकाणी तिरंगी लढत होतीये, कोणते महत्वाचे मुद्दे प्रचारामध्ये आले होते? नक्कीच. अगदी जर बघितलं छत्रपती संभाजीनगर मध्ये सर्वात मोठा प्रश्न जो आहे तो पिण्याच्या पाण्याचा आहे. कारण मराठवाड्याला जर बघितलं तर पाणी प्रश्न हा कायमस्वरूपी असतो. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरला आजची परिस्थिती जर बघितलं तर 15 दिवसाआड जे आहे ते पिण्याचं पाणी सोडलं जातं. त्यामुळे आता जर बघितलं छत्रपती संभाजीनगर मध्ये आता जे खासदारकीसाठी उभा आहे ते पाणी प्रश्न, रोजगार प्रश्न आणि महिला सुरक्षा यावरती सध्या आता निवडणूक जी आहे ती लढवत आहे. कारण चंद्रकांत खैरे जर बघितलं तर मागील 20 वर्ष जे आहे ते छत्रपती संभाजीनगर मध्ये खासदार म्हणून होते. तसेच बघितले एमआयएम चे खासदार इम्तियाज जलील हे देखील मागील निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये विजयी झाले होते. ते मागील 5 वर्षापासून छत्रपती संभाजीनगर मध्ये खासदार म्हणून होते. मात्र आता संदीपा मुंबरे महायुतीचे उमेदवार आहे आणि ते आता पैठण मतदारसंघातून ते आता लोकसभा जी आहे ते आता लढत आहे औरंगाबाद मधून. आणि त्यामुळे आता भुमरे हे जवळपास मागील 25-30 वर्षापासून राजकारणामध्ये सक्रिय आहे. ते पैठण मतदारसंघामधून कंप्लीट 5व्यांदा आमदार झालेले आहे. त्यामुळे त्यांचा संपर्क जो आहे तो देखील चांगला आहे. आणि त्याच पद्धतीने जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्री पद देखील त्यांच्याकडे मागील 2 वर्षापासून आहे. त्यामुळे जिल्हाभरामध्ये भुमरेचा संपर्क चांगला आहे, काम देखील चांगले आहे. त्यामुळे भुमरे आता पुढील आश्वासन, पाणी प्रश्न असेल, शेतकरी समस्या असेल, पीक विमा असेल, या प्रश्नावरती भुमरे जे आहे ते आपली निवडणूक लढवत आहेत. मागील 20 वर्षापासून खैरेंनी जे कामं केले नाही ते भुमरे मी करणार असं सांगत आहे. तर खैरे आता सध्या प्रचारामध्ये सध्या भुमरेंवरती परते आरोप करताना पाहायला मिळत आहे. भुमरेंचे जे बघितलं तर दारूच्या दुकानं असल्याचा आरोप जो आहे तो खैरेंकडून करण्यात येत आहे. आणि आज दुपारी जर बघितलं छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक या ठिकाणी दोघांची महाविकास आघाडी आणि महायुतीच्या दोघांची रॅली जी आहे ते निघल्या होत्या शक्ती प्रदर्शनासाठी. मात्र दोन्ही रॅलीचे कार्यकर्ते जे आहेत ते एकाच वेळी छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये समोर भेटले होते. त्यामुळे दोघांत बाचाबाची देखील झाली. मात्र दोघांचे उमेदवार जे आहे ते शांत होते. दोघांच्या उमेदवारांनी एकमेकांकडे बघितले. मात्र यावेळी जर बघितलं तर खैरे हे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. खैरेंनी अक्षरशः जर भुमरेंना समोर बघताच त्यांनी आपले दंड थोपडले असं देखील त्याने केलं. आणि त्याच पद्धतीने त्याने त्या प्रचारामध्ये दारूच्या क्वार्टर देखील दाखवल्या होत्या. ठीक आहे विजय, तुम्ही असेच जोडले गेले राहा. मी पुन्हा तुमच्याकडे येतो. जाऊया बीडमध्ये. बीडमधून आपल्यासोबत उद्धव मोरे जोडलेले आहेत. उद्धव, बीडमध्ये पंकजा मुंडे रिंगणामध्ये असल्यामुळे या बीडकडे साऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. काय प्रचारातील महत्वाचे मुद्दे काय होते? नक्कीच जगदीश सर, आज आपण बघितलं तर या ठिकाणी पंकजा मुंडे यांच्यासाठी छत्रपती उदयनराजे महाराज जे आहेत ते बीड मध्ये होते. आज उदयन महाराज यांनी 3 सभा ज्या आहेत बीड जिल्ह्यामध्ये घेतल्या आहेत. आणि या सगळ्या संदर्भामध्ये उदयनराजे महाराज यांनी अत्यंत महत्वाची घोषणा केलेली आहे, ज्यामध्ये त्यांनी असं म्हणलेलं आहे की पंकजा मुंडे यांना निवडून द्या, माझे लहान बहीण पंकजा मुंडे यांना निवडून द्या, नाहीतर मी जर निवडून आलो तर मी राजीनामा देऊन पंकजा मुंडे यांना साताऱ्यामधून जे आहे ते निवडणूक त्या ठिकाणी निवडून देईन, असं ते उदयन महाराजांनी घोषणा केली. त्याचबरोबर पवार साहेब जे आहे ना, त्यांची देखील आताच काही वेळापूर्वी बीडमध्ये सभा झाली आणि त्यांनी अत्यंत महत्वाचा मुद्दा सांगितलाय. मागासलेला बीड जिल्हा आहे, मात्र या जिल्ह्यातली माणसं फार प्रेमळ आणि प्रामाणिक असल्याचं शरद पवार यांनी सांगितलेले. अत्यंत टोकाचे या सगळ्या संदर्भामध्ये भावनिकतेचा मुद्दा या प्रचारामध्ये आला. कुठं ना कुठं दोन्ही बाजूनी जोरदार प्रचार करण्यात आलाय.
मात्र या दोन्हीकडल्या प्रचारानंतर आता बीडची जनता कुणाला कौल देते याकडे संबंध जिल्ह्याचं लक्ष असणार आहे, त्याचबरोबर राज्याचं देखील लक्ष असणार आहे. जगदीश सर. जी उद्धव, तुम्ही असेच जोडले गेले राहा. जाऊया शिर्डीमध्ये. शिर्डीमधून आपल्यासोबत आपले प्रतिनिधी जयेश सावंत आपल्यासोबत जोडलेत. जयेश, शिर्डीमध्ये कसा प्रचार झालाय? प्रचारामध्ये महत्वाचे कोणते मुद्दे होते? शिर्डीचा जी लोकसभा निवडणूक आहे ती पाणी प्रश्न, रोजगार आणि विकासाच्या मुद्द्यावर म्हणजे सुरू झाली आणि त्यानंतर ही खालच्या पातळीवर जाऊन परस्पर विरोधात केलेल्या गेलेल्या भ्रष्टाचार यांच्याकडे वळाली. या शिर्डी लोकसभामध्ये मतदारसंघामध्ये एकूण 20 उमेदवार रिंगणात आहेत आणि त्यात जी आहेत प्रामुख्याने ही तिरंगी लढत या ठिकाणी बघायला मिळणार आहे. महायुतीकडून जे आहेत ते सदाशिव लोखंडे हे उमेदवार आहेत आणि ते गेली 2 टर्म या ठिकाणी खासदार आहेत. तर महायुतीकडून या ठिकाणी हे जे काही उमेदवार आहेत ते एकमेकांवरती या ठिकाणी जे आहेत चिखलफेक मोठ्या प्रमाणात होतोय. या मतदारसंघात महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत सदाशिव लोखंडे यांना निवडून देण्याकरता जी जबाबदारी आहे त्याकरता स्वतः मुख्यमंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे हे तळ ठोकून या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये होते. या ठिकाणी त्यांच्याच बरोबरीने महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या देखील सभा झाल्या. मात्र या सभेचं पाहता या ठिकाणी जे वातावरण आहे निवडणुकीचं ते आणखी ढवळून निघलं, कारण की वंचित बहुजन आघाडीकडून एक नवीन चेहरा जो आहे तो समोर आणला गेला, जो काँग्रेसला बंडखोरी करून उत्कर्ष रूपवते स्वरूपात होता. आणि त्यानंतर उत्कर्ष रूपवते यांच्या प्रचाराकरता सुजात आंबेडकर असतील, प्रकाश आंबेडकर असतील यांच्या दणदणीत या ठिकाणी सभा झाल्याने या महाविकास आघाडी असेल महायुती असेल या दोघांचेही धाबे आणले आहेत. परंतु आता नेमकी जनता ही नेमकी कोणाच्या बाजूने कौल देणार हे येत्या निवडणुकीच्या टक्केवारी आणि 4 जूनच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. जी जयेश, तुम्ही असेच जोडले गेले राहा. पुन्हा एकदा जाऊया रोहन कदम यांच्याकडे. रोहन, मावळमध्ये प्रचाराचे कोणते महत्वाचे मुद्दे होते? कारण याही मतदारसंघामध्ये चुरशीची लढत आहे. निश्चितच मोठी चुरशीची लढत जी आहे ती मावळमध्ये देखील पाहायला मिळणार आहे. कारण का मावळ हा असा मतदारसंघ आहे ज्या मतदारसंघामध्ये गेले अनेक वर्ष जे आहेत ते श्रीरंगाप्पा बारणे जे की सध्या शिवसेनेमध्ये आहेत आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये आहेत आणि त्यांच्यासमोर आव्हान आहे ते म्हणजे पिंपरी चिंचवड जे की शहरी भाग आहे त्या शहरी भागामध्ये असणारे पिंपरी चिंचवडचे संजोग वागेरे जे आहेत ते गेल्या अनेक दिवसांपासून जे ते अजित पवारांची एकनिष्ठ होते, परंतु त्यांनी निवडणुकीच्या तोंडावरती जी आहे ती हाती मशाल घेतली आणि त्यांनी मावळ लोकसभेची उमेदवारी देखील मिळवली आणि या दोघांच्या मध्ये जे ती चुरशीची लढत होती. निश्चितपणाने या निवडणुकीमध्ये देखील ग्रामीण आणि शहरी भाग जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. त्यामुळे वेगवेगळ्या मुद्द्यांवरती संपूर्ण निवडणूक जी आहे ती मावळमध्ये झालेली पाहायला मिळाली. या मावळच्या मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते चिंचवडचा भाग येतो. या चिंचवडच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीची समस्या जी आहे ती श्रीरंगाप्पा बारणेंकडून मांडण्यात आलेली होती. त्यावरती संजोग वागेरे यांना उत्तर द्यावी लागत होती, कारण का संजोग वागेरे गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी नगरसेवक म्हणून गेल्या अनेक वर्ष चिंचवड सारख्या भागामधून काम देखील करत होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते या संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये देखील अनेक नेत्यांना सभा घ्याव्या लागल्या. मग मावळमध्ये सुद्धा जोरदार प्रचार सुरू होता. रोहन, तुम्ही मगाशी शिरूर बद्दल माहिती देत असताना आवाज नीट पोहोचत नव्हता. शिरूरमध्ये अजित पवारांनी इथली निवडणूक ही प्रतिष्ठेची बनवलेली आहे. शिरूरमध्ये काय महत्वाचे मुद्दे असतील? प्रचारामध्ये काय महत्वाचे मुद्दे होते? निश्चितच मोठ्या प्रमाणामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक प्रचाराच्या यंत्रणा ज्या आहेत त्या अजित पवारांनी लावलेल्या पाहायला मिळाल्या होत्या. खरं तर अजित पवार गेल्या अनेक दिवसांपासून शिरूरमध्ये तळ टिकून आहे, कारण का प्रत्येक आमदाराला जो आहे तो आता आढळराव पाटलांचा प्रचार करणं जे आहे ते अनिवार्य आहे. कारण का गेल्या अनेक वर्ष आढळराव पाटलांच्या विरोधामध्ये जे ते या सगळ्यांनी काम केलेलं होतं. यामध्ये दिलीप वळसे पाटलांचा मुख्य रोल आहे, परंतु ते आजारी असल्यामुळे प्रचारामध्ये येऊ शकले नाही. परंतु त्यांनी आज व्हिडिओच्या माध्यमातून देखील आव्हान केलेलं आहे की शिवाजीराव आढळराव पाटलांना आपल्याला विजयी करायचा आहे. परंतु कट्टर विरोधी काही महिन्यांपूर्वी असणारे आढळराव पाटील यांचा प्रचार करणं या सगळ्या आमदारांना फार जड जाणारं चित्र आहे. त्यामुळे हे सगळे आमदार जे आहेत ते नेमके काम करतायत का याबाबतचा विश्वास जो आहे तो शुद्ध आढळराव पाटलांना देखील नव्हता आणि आढळराव पाटलांनी हे अनेकदा जे आहे ते अजित पवारांना बोलून देखील दाखवलं होतं. त्यामुळे नेमकं शिरूर लोकसभेबाबतची मतदार जे आहेत ते नेमकं कोणाच्या पारड्यामध्ये कौल टाकतायत आणि या सगळ्यांनी आमदारांनी कितपत जे काम आहे ते शिवाजीराव आढळराव पाटलांचं शिरूरमध्ये केलेलं आहे हे आपल्याला 4 जूनलाच कळेल. जी तुम्ही असेच जोडले गेले राहा. जाऊया अहमदनगरमध्ये. आपले प्रतिनिधी जयेश सावंत आपल्यासोबत जोडलेत.
अहमदनगरमध्ये जयेश, खरं तर विखे पाटलांसमोर लंकेंनी मोठं आव्हान उभं केलंय. गेल्या काही दिवसात काय होते महत्वाचे प्रचाराचे मुद्दे, कारण नगरमध्ये अनेक मोठमोठ्या नेत्यांच्या सभा सुद्धा झाल्यात. नक्कीच नगर दक्षिणेची जी जागा आहे ती अतिशय प्रतिष्ठेची मानली जाते आहे, कारण की या ठिकाणी सर्वच म्हणजे राज्यातील नव्हे तर देशातील मातब्बर नेत्यांच्या या ठिकाणी सभा झाल्यात. कारण देशाचे जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच काही दिवसांपूर्वी सभा झाली, त्याचबरोबर इतर देखील जे मोठमोठे मंत्री आहेत त्या ठिकाणी झाले. परंतु या ठिकाणी नगर दक्षिणेचा विचार केला तर नगर दक्षिणेचं महत्वाचे रोजगार, MIDC, त्याचबरोबर पाण्याचा प्रश्न आणि सर्वात महत्वाची गोष्ट की सर्वसामान्यांशी नाळ जुळलेला नेता, या विषयांवरती ही निवडणूक बघितली जाते. परंतु आता या सर्वचा जर आढावा घेतला तर नगर दक्षिणेमध्ये 25 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र हे 25 उमेदवार जरी रिंगणात असले तरी देखील दुहेरी लढत ही आता आपल्याला बघायला मिळणार आहे. ती म्हणजे जे विद्यमान खासदार आहेत डॉक्टर सुजयदादा विखे पाटील आणि दुसरे निलेश लंके यांच्यामध्ये आहेत. या मतदारसंघामध्ये जातीने लक्ष घालून शरद पवार जे आहेत ते लक्ष घालून आहेत, त्यांचे मोठमोठी नेते आहेत. ही जी जागा आहे ही अतिशय प्रतिष्ठेची बनलेली आहे, कारण की आपण जर बघितलं तर पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून विखे कुटुंब आणि पवार कुटुंबाकडे बघितलं जातं. आणि गेल्या काही दिवसामध्ये हा प्रचार जो आहे तो अतिशय मोठ्या प्रमाणात ढवळून निघालेला आहे. सर्व गेल्या काही दिवसात या ठिकाणी जोरदार प्रचार झालाय. जयेश, तुम्ही असेच जोडले गेले राहा. जाऊया जालन्यामधून आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेत. विजय चिडे हे आपल्यासोबत जोडलेत. जालन्यामध्ये मराठा फॅक्टर किती महत्वाचा असेल विजय, आणि महत्वाचे मुद्दे कोणते होते प्रचारात? नक्कीच जगदीश सर, जर बघितलं तर जालन्यामध्ये सध्या आता महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे हे सध्या रिंगणामध्ये उतरले आहे. तब्बल ते 5 वेळा जर बघितलं तर जालन्यामधून खासदारकी निवडून आलेले आहे. आणि त्यांच्या विरोधात जर बघितलं महाविकास आघाडीकडून डॉक्टर कल्याण काळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र आता जालना हे मराठा फॅक्टर म्हणून ओळखलं जातो, कारण त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील सराटे अंतरवाली या ठिकाणी आंदोलन चालू केलं. त्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो त्या ठिकाणून पेटला होता, आणि त्यामुळे आता जालनामध्ये मराठा फॅक्टर जो आहे तो आता चांगला निर्माण झालेला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जर बघितलं तर अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांनी फॉर्म भरलेला आहे. त्यामुळे आता मराठा जे तरुण आहेत त्यांचं वोटिंग जे आहे ते कुठेतरी आता मंगेश साबळेकडे पडत आहे. त्यामुळे आता दोन्ही पक्षांचे नेते जे आहे त्यांची चांगलीच्या मध्ये डोकेदुखी निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे, कारण मंगेश साबळे यांना मोठा प्रतिसाद आता या ठिकाणी भेटत आहे. मराठा आरक्षण मंजूर न झाल्यामुळे आता मंगेश साबळे हे आता प्रत्येक ठिकाणी फिरत आहे. त्याच पद्धतीने जर बघितलं तर त्यांना मनोज जरांगेकडून देखील आवाहन करण्यात आलं होतं की अपक्ष कोणी मराठा समाजाने फॉर्म भरू नये, तरी देखील मंगेश साबळे यांनी फॉर्म भरला होता. आणि त्यामुळे जर बघितलं तर मतदान जे आहे ते मंगेश साबळे यांना मोठ्या प्रमाणात पडू शकतं. तसेच जर बघितलं तर रावसाहेब दानवे हे या ठिकाणी मागील 25 वर्षापासून खासदार आहेत. त्या जर बघितलं अनेक तालुक्यांमध्ये त्यांची 5 वर्षे चक्कर सुद्धा झाले नाही असा आरोप जो आहे तो अनेक मतदारांनी केला आहे. त्यामुळे आता दानवे यांना याचा मोठा फटका बसू शकतो. तर महाविकास आघाडीकडून डॉक्टर कल्याण काळे उभा आहेत. मात्र कल्याण काळे हे फुलंब्रीचे माजी आमदार आहेत आणि त्यांचा संपर्क जो आहे तो देखील आता अनेक तालुक्यांमध्ये चांगला आहे. यामध्ये जर बघितलं सिल्लोड असेल, फुलंब्री असेल, पैठण असेल या तालुक्यात देखील त्यांचा चांगला संपर्क आहे. आणि त्यामुळे जालन्यामध्ये देखील त्यांचा चांगला संपर्क आहे. त्यामुळे त्यांना याचा फायदा ठरू शकतो. आणि मराठा आरक्षणाचे जे मतदान भाजपला जाणार आहेत ते मतदान कुठेतरी आता कल्याण काळेकडे सुद्धा वळू शकतं असं राजकीय क्षेत्रामध्ये वळवले जात आहे. त्यामुळे आता जालन्यामध्ये जर बघितलं पाणी प्रश्न सुद्धा आहे, कारण अजूनही निर्णय समोर येत नाही. धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. तर या 11 मतदारसंघातून आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले होते. रोहन कदम, विजय चिडे, उद्धव मोरे आणि जयेश सावंत, चौघांचेही धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. तर जालन्यात लढत होतीये 11 मतदारसंघातील 4थ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा ह्या थंडावल्या.